आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते मड येथे विविध कामांचे भूमिपूजन। शहापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या प्रयत्नाने श्री क्षेत्र गंगा गुरुजेश्वर देवस्थान मड येथे दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी पुलाचे भूमिपूजन, कशवली येथे वारलीपाडा रस्ता तयार करणे, टोपलेपाडा येथे नलपाणी पुरवठा तयार करणे, विठ्ठल रखुमाई मंदिर मड येथे सभामंडप बांधणे अशा विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला। या सोहळ्याप्रसंगी शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादी शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे, राष्ट्रवादीच्या नेत्या कल्पना तारमळे, राष्ट्रवादी शहापूर ओबीसी सेलचे अध्यक्ष अविनाश गायकर, पंढरीनाथ पाटील, बालू शिंगोळे, सरपंच गीता जाधव, गंगाराम गायकर, मधुकर गायकर, अनंत लगड, प्रेमकुमार गोटकुंडले, सुनील गायकर, गणपत गायकर, राजू गायकर, ग्रामसेवक कोंडेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व दौलत दरोडा यांचे आभार मानले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गायकर यांनी केले। तू ते घेऊन जा पाटील, तुम्हाला काय पाहिजे तुम्ही हे घेऊन जा, म्हणजे आम्ही सगळे समाधानी झालो। आम्ही सगळे समाधानी असल्यामुळे काय झालं का आम्ही सर्व एकत्र आलो, त्या कारणाने आम्ही सर्व एकत्र आलो। आणि साहेब आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आमदारच नाही तर तुम्हाला मंत्री म्हणून बघायची आमची इच्छा आहे। आणि आम्ही भगवान शंकराला विनंती करतो की साहेबांना लवकरात लवकर आमदार तर होतीलच पण मंत्रीपद सुद्धा मिळेल। मी एवढं बोलून 2 शब्द संपवतो आणि आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। धन्यवाद सर्व आलेला धन्यवाद। शहापूर विधानसभेचे कार्यसम्राट दौलतदाजी दरोडा साहेब, आज आपण मड हाल ग्रामपंचायतीसाठी करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला, याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे गेले अनेक वर्षापासून इथं ग्रामस्थांची आणि संपूर्ण परिसराची जी मागणी होती की इथं जे गोदरेश्वर गंगा गोदरेश्वर मठ आहे त्या मठाला पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ता नाही, तो रस्ता या ठिकाणी आम्हाला करून द्यावा। मग त्या ब्रिजच्या रूपाने असेल, शाखावच्या रूपाने असेल किंवा कोणत्याही रूपाने असेल, तो आम्ही शाखावच्या रूपाने या ठिकाणी मंजूर केला। जवळजवळ 80 लाख रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करतो। त्याची वर्क ऑर्डर होईल आणि येत्या आठवड्यामध्ये त्याचं कामसुद्धा सुरू होईल। इथल्या भक्तांची आणि परिसराच्या मोरबाळे आणि शहापूरकरांची जी अपेक्षा होती ती पूर्ण करण्याचं काम मी आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्फत केलेलं आहे। अजून ग्रामपंचायत मड हालसाठी अजून काय कराल? ग्रामपंचायत खूप मोठी अपेक्षा आहे, तिच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी पूर्ण करतो। ग्रामपंचायतमध्ये जेवढे पाड्या आहेत, टोपले पाड्या असेल, वारली पाड्या असेल, कातकरी वाडी असेल किंवा गाव असेल, गावामध्ये 2 सभामंडप आपण दिली, पेवर ब्लॉक बसवले, हनुमान मंदिराच्या समोर म्हणजे याच्या 3 सभामंडप आपण या ठिकाणी दिली। आणि त्याचबरोबर तीर्थविकासच्या मार्फत जो काही प्रस्ताव ह्या जागेचा गेलेला आहे तो सुद्धा माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्याशी बोलून तो सुद्धा त्यांच्याकडे जो प्रस्ताव पडला आहे तो मंजूर कसा होईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो। हा मतदारसंघाला शेवटचा जरी टोक असला, शेवटचा जरी गाव असला तर त्या गावातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। आणि हे काम करत असताना सगळ्यांचे सहकार्य लाभलं म्हणून हा सगळं काम या ठिकाणी झालं। आज अतिशय चांगला दिवस, पवित्र दिवस म्हणजे समोते अमावस्या आहे आणि ह्या समोते अमावस्या शुभमुहूर्तावर आज आम्ही या ठिकाणी नारळ वाढवलेला आहे। त्याचं फलद्रूप होईल आणि ग्रामस्थांना त्यांचा चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर फायदा होईल अशी अपेक्षा आहे।